नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग 14वा. मुंबईच्या सागराला भरती आली होती. संध्याकाळचे तुफानी वारे लाटा उधळीत धावत होते. प्रचंड लाटांची घोडदौड सुरू झाली होती. सागर खवळून गेला होता. त्याच्या लाटा उसळून त्या आकाशाला खाली ओढू पाहत होत्या. सभोवती अनेक जहाजे नांगरून पडली होती. ती सर्व त्या संतप्त सागरावर झोके घेत होती. दर्याच्या विशाल तळहातावर ती चेंडूसारखी उडत होती. सागर डळकाळी देत होता. त्याच्या त्या बेसूर गर्जनीपुढे मानवतेचा शब्द लटका दुबळा वाटत होता. आज त्याच्या अंगात भलता जोम, त्वेष, चैतन्य संचार करीत होते. त्याच्या विशाल लाटा निर्माण होत होत्या आणि त्या अतिवेगाने येऊन पंजाब जहाजावर धडका मारित होत्या. परत जात होत्या. जणू त्या निराश होऊन जात होत्या व खवळून येऊन पुन्हा टरकत होत्या. ते प्रचंड लढाऊ जहाज डगमगत होते, डुलत होते. परत तो मगरूरपणे खडे होते, कारण ते पडत नव्हते. साऱ्या पाण्याचे तुषार उंचच्या उंच उडत होते. डेकवरही जात होते. अवघा सागर उसळ्या मारित होता. पंजाब जहाजावर जर्नल शून्य दृष्टीने मुंबईकडे पाहत होता. त्याने आपली टोपी काखेत घेतली होती. हात खिशात घातले होते. तोंडात पाईप पेटवून आवळून धरला होता. त्याच्या डोक्यात विचारांच्या लाटा निर्माण होत होत्या. त्याचे सर्व लक्ष ताजमहाल हॉटेलवर लागले होते. दर्याची धडपड त्याला काहीच वाटत नव्हती. त्याच्या डोळ्यापुढे चित्राची सुंदर मूर्ती उभी होती. तो मनात म्हणत होता, ती गेली, का गेली, कशी गेली? आज तिला जाऊन किती दिवस झाले. त्याने आपला हात तोंडापुढे आणला आणि महिने मोजले. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. अरे बाप रे, 5 महिने. आज तिला 5 महिने झाले. ती गडप झाली. वाघानं गिळल्याप्रमाणे गेली. ती कशी गेली? काहीतरी दगा झाला. त्या साल्यानं, लालियानंच तिला पळवली असावी. नाहीतर ती कुठं जाणार? किंवा तो कांतीलाल, त्यानं तिला दडवून ठेवली असेल. किती वाईट आहे हे. माझ्यासारख्या माणसाला ती न मिळता एका भलत्याच माणसाला मिळाली. किती वाईट आहे. आता आपलं चित्त इथं लागत नाही. मी एवढा मोठा असून मला मुळीच शांतता लाभत नाही. माझ्या मनासारखं होत नाही. लुसलुसीत चित्रा त्या गर्द्यानं नेली. रोज त्या सोनाचा तर कंटाळा आला. मग कुठं जावं? इथं तरी कुठं आहे शांतता? हे खलाशी साले सुखी आहेत. ते इथे वाटेल त्या भानगडी निर्माण करीत आहेत. म्हणे आम्हाला सुवर म्हणू नका, पगार द्या, जेवण चांगले द्या. अरे पण का? तुम्ही गुलाम आहात बेट्यांनो, आणि इंग्रज हे राजे आहेत. ते राजे म्हणूनच नांदणार. त्यांनी तुम्हाला जावईबुवाप्रमाणे वागवावं हे कसं शक्य आहे? शिवाय मी आहे ना हिंदी. मग का कुरकुर? जर तुम्हाला काही हवं आहे तर मग बंदुकी घेऊन लढा, मरा. परंतु हे काय? उपवास? अरे तो गांधीजीचा मार्ग आहे, आपला नव्हे. मी लढणाराही नाही आणि उपवासही करणार नाही. मला त्याचं कारणच नाही. मला सर्व काही मिळत आहे. पण नको आहे तेच मिळत आहे आणि जे हवं आहे ते पळून जात आहे. माझी चित्रा गेलीच की नाही?
जाऊन जाऊन जाणार ती कुठं? आज आपण सोनाकडे जाऊन तिला बजावणार. काय वाटेल ते कर. पण 4 दिवसात चित्रा आलीच पाहिजे. जर ती माझ्या म्हणण्याप्रमाणे इथं नाही आली तर त्याचा परिणाम वाईट होईल. मग नक्कीच सोना घाबरेल. शिवाय त्या सुंदर सुवर लालियालाही आपण आज हुकूम करायचा की साल्या, तू चित्राला कुठंतरी नेऊन ठेवली आहेस. लवकर आणून दे, नाहीतर तुझ्या नरड्यावर पाय देऊन तुझा जीव काढीन. मग तो साला घाबरून जाईल. नाहीतर काय करणार तो? आपणाला नेहमीच भीत असतो. आपण सोनाला हात लावू नको अशी ताकीद देताच तो नरम आलाच की नाही? मग आता का नरम येणार नाही? जर्नल भलभलते विचार करीत उभा होता. सूर्य समुद्राच्या काठावर उभा होता. थोड्याच वेळात तो बुडणार होता. त्याचा मावळता प्रकाश अथांग सिंधूवर पसरला होता. त्यामुळे सर्व पाणी रंगबिरंगी दिसत होते. थंडगार वारे चेकाळल्या सारखे पळत होते. समोर मुंबापुरी शांत वाटत होती. विजेचे दिवे लखलखत होते. जणू त्या मुंबईने आपले सहस्र डोळेच उघडले होते. जर्नल पावले मोजीत तालबद्ध गतीने डेकवरून खाली उतरला आणि खिन्नपणे तो निघाला. बाजूला एक गार्ड उजव्या खांद्यावर संगिनीसह रायफल घेऊन खडा होता. त्याच्याकडे न पाहताच तो पुढे गेला. 4 पावले पुढे जाऊन पुन्हा तो उभा राहिला आणि गरकन परत फिरून उभा राहिला. त्याबरोबर तो गार्ड हुशार होऊन त्याने झटकन आपली बंदूक आपल्या डाव्या खांद्यावर उडवून घेतली आणि उजवा पाय डाव्या पायाच्या टाचेवर आपटून उजवा हात बंदुकीच्या दस्तावर ठेवला. जर्नलची मान उंच झाली. तो गंभीरपणे म्हणाला, मीही विसरलो आणि तूही विसरलास. त्या गार्डने होकार दर्शवित मान डोलावली. परंतु तुम्ही तसं करून चालणार नाही. जर्नल कुऱ्यात उभा राहून म्हणाला, आज तुम्ही भडकून काहीच्या काही करीत आहात, होय की नाही? नाही, गार्ड शांतपणे म्हणाला. नाही, आमच्या सर्व मागण्या रास्त आणि न्याय्य आहेत. काय न्याय्य आणि रास्त आहे? जर्नल डोळे फिरवीत म्हणाला. अरे, पगार, अन्न, वागणूक वगैरे चांगली असावी हे काही वेळ ठीक आहे. परंतु आझाद हिंद फौजेची सुटका, फौजेची सुटका, वाईट अधिकाऱ्यांना शिक्षा, हे काय? असे कसे मागता येईल तुम्हाला? आणि त्यासाठी उपास कशाला? नाही, आता आम्ही उपास नाही करणार. तो गार्ड सहज म्हणाला. आम्ही आता उपास सोडला आहे. वा, छान. पण काय करणार तुम्ही आता? जर्नल विजयी मुद्रा करून म्हणाला. पहा ना, काय मिळाले. मग एवढे करून तुम्हाला अखेर माघारच ना? नाही, माघार नाही. गार्ड अटेन्शनमध्ये उभा राहून म्हणाला. आम्ही आता संपावर जाणार. काय संप? काय बंद करणार? जर्नल आश्चर्याने म्हणाला. म्हणजे बंड? रिवोल्ट? तुम्ही सुद्धा हिंदी आहात. गार्ड म्हणाला. तुम्ही आम्हाला मदत करा. नाही, ते अशक्य आहे. जर्नलने आपल्या मानेला जोराचा झटका दिला आणि अंगात आल्यासारखे करीत तो म्हणाला. मी हिंदी असलो तरी मोठा अधिकारी आहे. शिवाय मला बंड करायची गरजच काय? मला भरपूर अन्न मिळतं. मग मी उपवास का करावा? मला कोणी लाथा मारीत नाही. मग मी कुरकुर का करावी? मला पुरेसा पगार मिळतो. मग संपावर का जावं? आणि मला सर्व अधिकार आहेत. मग मला स्वराज्याच्या भानगडी कशाला? आ? मग तुम्ही काय करणार?
गार्डने विचारले. मी तुम्ही संप कराल तेव्हा तुमचा बंदोबस्त करीन, जर्नल गुरमीत म्हणाला. ठीक, गार्ड म्हणाला. आम्ही संपावर जाणार. तुम्ही खड्ड्यात जा, जर्नल फुसफुसला. मला काय, पण जेव्हा तुम्ही बंड कराल तेव्हा मी तुमच्याशी निर्दयीपणे लढेन, आलं का लक्षात? गुड नाईट. तो गरकन फिरून चालू लागला. त्याच्या बुटांच्या ठेक्याबरोबर त्याचे विचार नाचू लागले. उद्धट लेकाचे, म्हणे संप करणार. त्याला चीड आली. त्याला त्या खलाशाचा विचारच करायला नकोसा झाला. त्याने थांबून आपला पाईप भरला आणि पेटवून दिला. जर्नल रिगल सिनेमाकडून काळ्या घोड्याकडे वळला. त्याला लालियाची आठवण झाली. मूर्ख साला, त्याने एक शिवी हासडली आणि तो मनात म्हणाला, त्याला एखादे दिवशी असा मारीन की त्याची कातडी काढीन, त्याचे दात पाडीन, त्याचे तोंड फोडीन, काय वाटेल ते करीन. हे करीन ते करीन असा विचार करीत तो सोनाच्या दारात केव्हा आला हे त्याला समजले नाही. अगदी दारात येऊनच तो शुद्धीवर आला. त्याने विजेचे बटन दाबून घंटी वाजवली आणि सोनाने दार उघडले. तिने जर्नलला पाहताच एक बळे स्मित केले आणि तोही मुद्दाम हसला. चित्रा गेल्यापासून सोना जे काही करीत होती ते सर्व स्वतःच्या जगण्यासाठीच करीत होती. ती निरनिराळे पोशाख करीत होती. ते गिराईकाला आपण गोड दिसावे म्हणूनच करत होती. ती नटत होती, तेही दुसऱ्यासाठीच. ती येणाऱ्या पाहुण्यांचा सत्कार करीत होती, तो सुद्धा एखाद्या दुकानदाराप्रमाणेच करीत होती. तिचे कशातच मन लागत नव्हते. आपण भयंकर दुष्टचक्रात अडकून पडलो आहोत असेच तिला वाटत होते. चित्रा ज्या दिवशी गेली त्या दिवसापासून रड्याने तिची पाठच घेतली होती. आईच्या मरणाची बातमी व दुसऱ्या दिवशी चित्राचे बेपत्ता होणे, त्यामुळे ती दुःखाच्या डोहात बुडाली होती. ती सकाळीच उठून जेव्हा चित्राच्या खोलीत गेली होती तेव्हा तिला पलंगावर चित्राचे दागिने दिसले होते आणि एकदम तिचे काळीज चरकले होते. ते जणू काय पेटून गेले होते. त्यावेळी ती दार बंद करून पोटभर रडली होती. चित्रा, चित्रा करून टाहो फोडून ओरडली होती. परंतु तिचे रडणे चित्राला ऐकू गेले नाही. त्या दागिन्यांवर सोनाने अश्रू ढाळले. ते पोटाशी धरून ती रडली. सर्वत्र चौकशी केली. सर्वांना विचारले. कांतीलालला विचारले, लालियाला विचारले, पण चित्राचा पत्ता कोणीही सांगितला नाही. ती कुठे गेली, कोणी नेली, की तिने या दुष्टपणाला कंटाळून आत्महत्या केली? काय झाले काय, असे विचार तिच्या मनात आले. परंतु चित्राचा शोध लागला नाही. तिला वाटत होते आपले सर्व काही गमावले. आपली आई गेली, आपली बहीण गेली. आपण आता एकटेच ह्या जगात आहोत. आता जोपर्यंत जिवंत असू तोपर्यंत आपल्यासाठी कोणीच नाही. आई नाही, बहीण नाही, लाज नाही, लज्जा नाही. आपण असेच बाजारात बसून देह विकून दुसऱ्याला खुश करून खुश राहिले पाहिजे, नाहीतर आपण जगूच शकत नाही. असा विचार करून ती सर्व वेळ खिन्न दुःखी राहत होती. ती एक क्षणभरही चित्राला विसरत नव्हती. क्षणोक्षणी तिला चित्राची आठवण होती. त्यात हा जर्नल तर चित्रासाठी वेडा झाला होता. तो रोज येऊन चित्राची आठवण काढीत होता. तिला शोधून आणण्याबद्दल तगादा लावीत होता. कधी ओरडत होता, भांडत होता, काय वाटेल ते करीत होता.
किंवा लालियावर चवताळून जात होता. तो लालियासुद्धा जर्नलची पर्वा करीत नव्हता. आता तोही त्याला भीत नव्हता. तोही हमरी तुमरीवर येऊन दोघांचे भांडण भलतेच वाढत होते. मग सोनाच मध्ये पडून त्यांचे ते क्रूर भांडण मिटवीत होती. आणि जेव्हा जर्नल आणि लालिया समोरासमोर येत तेव्हा सोनाची पाचावर धारण बसत होती. तिचे हृदय कापत होते. आजही लालिया घरात होता आणि जर्नल आला होता. त्यामुळे ती हादरून गेली. त्याला खुश ठेवण्यासाठी तिने लटके स्मित केले आणि जर्नलनेही मुद्दाम हसल्याप्रमाणे करून तो आत येऊन खुर्चीवर बसला. त्याने चहूकडे नजर फिरवली. विचारले, "हं, काय सोना, चित्राची बातमी मिळाली का?" "कशी मिळणार?" सोना एक दीर्घ निश्वास टाकून म्हणाली. "जर्नल, चित्रा काय मला विचारून गेली आहे. आत्तापर्यंत पुष्कळ खटपट करून पाहिली, परंतु तिचा पत्ता नाही. अगदी होती की नव्हती झाली आहे." "ती होती या जगात," जर्नल ओरडला, "आणि आजही आहे व असलीच पाहिजे. म्हणून तिचा शोधही लागला पाहिजे." "अहो, परंतु असं कसं?" जर्नल ओरडू लागतात. सोना भयभीत होऊन म्हणाली, "ती मला जर सांगून गेली असती तर निराळी गोष्ट होती. आणि गेली ती काय परत येण्यासाठी गेली नाही. आता ती मेल्यातच जमा आहे." "काय, मेल्यात जमा?" जर्नलने भुवया वर चढवून मारक्या बैलासारखी मान वाकडी करून म्हटले, "कधी मेली?" "जर इथं मेली असती तर बरं झालं असतं. परंतु मी म्हणतो ती मेली नाही. ती आता या क्षणाला जिवंत आहे आणि पूर्वी होती तशीच आहे. म्हणजे तरुण, देखणी, सुंदर आहे. ती मला दिसलीच पाहिजे. आणि खरं सांगतो, तिला या साल्यानं लपवून ठेवली आहे." त्याने आपले आखूड बोट लालियावर रोखले. सोनाचे हृदय उडू लागले. "हां हां, नेली आहे." लालिया खोलीच्या दारात येऊन नाक फेंदारून म्हणाला. "मग तू काय करणार बोल." "मी आतापर्यंत तुला भिवून वागलो, परंतु तू मूर्ख आहेस. मला रोज भीती दाखवू लागलास. पण आता मला तुझी भीती वाटत नाही. मी एकेकाळी या घराचा मालक होतो. तू गिराईक होतास. आता तू इथं येऊन धनी बनून मला धमक्या देतोस." "मी तुला भीत नाही. बोल, तू काय करणार?" त्याच्या मिशात ताठ झाल्या. "काय करणार?" जर्नल गुरकला. "मी तुझी आतडी काढीन, तुझे दात पाडीन, तुला गोळी घालीन. तू चोर आहेस. तू चित्राला नेलीस." "हो, नेली." लालिया म्हणाला. "मग घाल की गोळी. मी तुला जिवंत ठेवणार नाही. मारून दाखवतो बघ." दोघांचे बोलणे आता चढत जाऊन ते हातघाईवर आलेले पाहून सोना घाबरली. हे दोघे आपसात मारामारी करून दोघांपैकी एक मेला की आपणही त्यात अडकू. आपल्यामुळेच त्यांचे भांडण झाले असे सिद्ध होईल. ती उभी राहिली. तो जर्नल उसळून उठला. तो बेभान झाला. त्याने खिशात हात घालून पुन्हा काढला. "काय म्हणालास? मला भीत नाहीस?" जर्नल मोठ्याने ओरडून म्हणाला. "थांब, तुझे दात पाडतो." तो लालियाच्या अंगावर धावून गेला. लालियाही हात आखडून तयार झाला. तोच सोना मध्ये पडली. तिने जर्नलची मनधरणी केली. लालियालाही समजावले. ती म्हणाली, "नका नका, तुम्ही आपसात भांडू नका." "भांडू नको तर काय करू? आम्ही काय करावं?" जर्नल ओरडला. "आम्ही भांडणार, नाहीतर या साल्यानं मला भ्यालच पाहिजे आणि चित्राला आणून दिलीच पाहिजे. तो म्हणतो हो नेली आहे. मी म्हणतो मग आणून दे, नाहीतर तू जगणार नाहीस."
मला चित्रा हवी आहे. जर लालियाला जीव हवा असेल तर त्यानं माझी चित्रा मला दिलीच पाहिजे. त्याने सोनाला बजावले. आणि तू सुद्धा तिचा तपास कर. मला कळव. ती येत नसेल तर तिचा पत्ता सांग. मी तिला आणीन. आणि मग त्याने आपले तोंड लालियाकडे फिरवले. ए, तूही ऐक. चित्राला या 4 दिवसात घेऊन ये. मी तुला मुदत देतो. आजपासून 4 दिवसात. म्हणत आज तारीख 17 आहे. मी 4 दिवस गप्प बसतो. तू 21 तारखेला सकाळी 10 वाजता चित्राला घेऊन ये. नाहीतर जा मसनात. मी तुला नक्कीच ठार मारीन. जा, मी तुला हुकूम देत आहे.